मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करणार आहेत। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। आता आपण देखील आज नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। ब्रेकिंग न्यूज आली समोर। नमो शेतकरीचा नवा हप्ता सुरू, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात येणार 2,000 रुपये। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे। आता पंढरपूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या हप्त्याचे वितरण करणार आहे। परंतु ही तारीख कोणती असणार आहे, हे ज्या तारखेला आता नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे वितरण स्वतः मुख्यमंत्री आपल्या खात्यामध्ये करणार आहेत, तर लक्षात घ्या, यामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे की शेतकरी मित्रांनो, याची मोठी तारीख आलेली आहे। कारण की भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहू लागलेले होते। यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पंढरपूरमधून कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पैसे टाकणार आहे, याची तारीख तुम्हाला समजून घ्यायची आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का KYC केली नसेल किंवा केली असेल तर एक गोष्ट एक्साइटेड झालेली आहे, आता तुम्हाला पैसे मिळणार आहे। परंतु त्याआधी आता आपल्याला महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करणे आहे आणि हे नक्की आपल्याला चेक करून ठेवायचे आहे की आपले कामे पूर्ण झालेले आहे का। म्हणजेच फार्मर ID काढली असेल किंवा KYC केली असेल तरच आपल्याला पैसे मिळणार नाही, तर आपल्या बँकेच्या खात्याची eKYC परिपूर्ण असणे, बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असणे हे देखील काम तुमचे महत्त्वपूर्ण असायला पाहिजे। आणि त्यानंतर तसेच काम पूर्ण नसून तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता 8वा हप्ता हे यायला असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला पैसे मिळणार। आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि 23वा हप्ता जर का तुम्हाला मिळाला असेल तर 100% तुम्हाला या तारखेला पैसे मिळणार। हे तारीख कोणती असणार आहे ते आपण पाहणारच आहोत। परंतु जर आपण पाहायला गेलं तर हे तारीख स्वतः आता त्यांच्या जसं की ऑफिशियल संकेतस्थळावरती स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे, जिथं आपल्याला दिसायला सुद्धा आलेली आहे की कोणत्या तारखेला आपल्याला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता क्रेडिट होणार आहे। बाकी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरी बांधवांनो भरपूर दिवस उलटून गेले तरुण आपल्याला इथं तिथं विलंब करायला लावत आहे आणि त्यानंतर परंतु आता बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला तारीख सांगता येते की 2 ऑगस्ट 2026 रोजी आपल्याला आपल्या खात्यामध्ये हे पैसे वितरणाची तारीख असणार आहे। या तारखेपासून इतर सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार। मात्र एक गोष्ट आणखी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, या तारखेपासून वितरण सुरू होणार। याच तारखेला सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांना पैसे वितरित होणार आहे। असं नाही की कोणाला आज पैसे जमा होणार। सपोज आपण जर असं म्हणलं की 2 तारखेला, कोणाला 3 तारखेला, कोणाला 5 तारखेला, असं धीरे धीरे सर्वांना पैसे जमा होणार। आणि सर्वात महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे बघा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जसं की तुमचं पॅन कार्डावरती एक नाव असेल, सपोज तुमच्या पॅन कार्डावरती तुमचं नाव वेगळं असेल आणि मनीष नाव असेल आणि तुमच्या खात्यावरती तुमच्या आधार कार्डवरती मनोज नाव झालं असेल, तर हे सर्व नाव तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहे। ते सेम पद्धत असणार आहे। फार्मर ID कार्ड, बँक खाते, आधार कार्ड, सर्व सोप्या गोष्टी, तुमचं नाव एकच असायला पाहिजे। स्पेलिंग मिस्टेक, छोटी मोठी स्पेलिंग मिस्टेक जर का तुमची झाली असेल ते देखील क्लिअर असायला पाहिजे। कारण की तुम्हाला माहीत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सर्व काही प्रोसेस चेक करून प्रक्रिया पूर्ण केली जात आहे। त्याच्या माध्यमातून हे आपलं अर्ज बाद केला जाऊ शकतो। म्हणजेच की जे लाभार्थी पात्रसुद्धा असेल त्यांना देखील या अर्जाचा लाभ घेणं आणि फायदा मिळवणार नाही आणि त्यांना देखील अपात्रतेच्या यादीमध्ये इथे ॲटोमॅटिकली जावं लागणार। म्हणून या सर्व गोष्टी जर का तुम्ही क्लिअर असेल तर मग तुमचं काहीच प्रॉब्लेम नाही, काही तांत्रिक अडचणी येणार नाही, बँकेचं काही प्रॉब्लेम येणार नाही। सर्व गोष्टी क्लिअर असल्यावर तुम्हाला इथे लाभ मिळणार आहे। आपल्या खात्यामध्ये ही रक्कम आपल्याला पैसे मिळणारच आहे। बाकीच्या लाभार्थ्यांना बघा, भरपूरशा लाभार्थ्यांना एकाच गोष्टीमुळे इथं लाभ मिळत नाही, म्हणजे भरपूर लाभार्थी म्हातारी शेतकरी असणार आहे। आता आधार कार्ड अपडेट करत नाही, बोटांचे ठसे मिळत नाही, IRC मिळत नाही आणि त्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक राहत नाही आणि त्यांच्यावरून त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक राहत नाही।
आणि म्हणजेच की या सर्व गोष्टी क्लिअर नसल्यामुळे अपात्रतेच्या यादीमध्ये सर्व शेतकरी जात असतात. तर सर्वांना हे सांगितल्या पद्धतीने ही माहिती शेअर करायची आहे, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही आणि त्यांना महत्त्वाची माहिती मिळणार. बाकी असे शेतकरी संदर्भात व इतर योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉन नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.